सापडला नाही, वन खात्याला अजिबात सापडणार नाही. 4 दिवस वन खाते ते गावात फिरते, टेम्पररी पोरं इथं आणलेली आहेत. आमचं क्लास सुद्धा आता किती 4-5 दिवस बंदच आहेत वानरामुळे. अंदर मेलं ना त्याच्याने नाहीच काहीतरी उपयोग झाला. मग काय करणार आहे शासन? काय करायचं सांगा. 5वा दिवस दारं झाकून माणसं बसतात. 70 बेड माणसाचा जीव जायला आहे आणि शासनमध्ये याला मारायचं नाही, माणसं मेल्यावर काय करायचं. औषध सरकार दवाखान्यातले औषध संपलेले सगळे आणि इथे गावामध्ये नुसता गोंधळच आहे. घरात डायरेक्ट शिरते आहो घरात ते येऊन वरती घालून जाऊ नकोच. आता आम्ही काट्या घेत आणि आज आम्ही पण केलं आहे की आज रात्री का होईना त्याला कोणत्या पर्यंत आम्ही रेस्क्यू करणार. नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज. राधानगरी तालुक्यातील सोळांपूर या गावामध्ये सध्या लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती आहे आणि या लॉकडाऊनचं कारण म्हणजे कुठलाही रोग नाही आहे. म्हणजे कोरोना साथीत जसं लॉकडाऊन झालं होतं तो कोरोना असेल किंवा एखादा नेत्यानं आवाहन केलं असेल, एखादा बंद असेल, असं काही नाही आहे. तर या लॉकडाऊनला, या बंदला एकच कारण आहे, ते म्हणजे वानराचा उच्छाद. गेल्या 8 दिवसापासून या गावामध्ये एका वानरानं धुमाकूळ घातला आहे. अनेकांना म्हणजे जवळपास आत्ताच्या घडीला आतापर्यंत 60हून अधिक लोकांना त्यांना चावा घेऊन जखमी केलं आहे आणि या सर्वांवर उपचार सुरू आहेत. याची गंभीरता देखील वाढताना दिसते आहे. आता जर बघितलं तुम्ही, या गावात या वानराचा बंदोबस्त करण्यासाठी रेस्क्यू टीम अविरतपणे झटलेली आहे, पण अजूनही ते वानर यांच्या आवाक्यामध्ये येत नाही आहे. प्रयत्न चालू आहेत. फॉरेस्टची टीम आहे, ग्रामस्थांकडून देखील त्याला हुसकावण्यासाठी, त्याला पकडण्यासाठी शर्थीय प्रयत्न सुरू आहेत, परंतु अजूनही सापडलेलं नाही. आणि या सर्व गोष्टीमुळं सगळ्या ग्रामस्थांना दरवाजा झाकून बसल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. मोजकी दुकानं उघडे आहेत, त्यामुळं सर्वच या गावातील देवाणघेवाण असेल, दळणवळण सर्व ठप्प होताना दिसते. या गावामध्ये सुट्टीसाठी आलेले जे पाहुणे मंडळी आहेत, मुलं आहेत, हे सर्वांना दारं झाकून घरामध्ये बसण्याची वेळ आलेली आहे. आणि खरोखर या रस्त्यावरून जाताना देखील लोकांमध्ये एक भयाची अवस्था आहे, भयभीत अवस्था आहे, जेणेकरून कुठूनही वानर येईल, केव्हा येईल आणि चावा घेईल, या एकाच भीतीखाली हे इथले ग्रामस्थ दिसत आहेत. आता जर बघितलं तुम्ही तर प्रत्येक ग्रामस्थ काठी घेऊन गल्लीतून गस्त घालताना दिसतोय. त्यामुळं या प्रकरणाची गंभीरता आपल्या लक्षात येईल असं दिसतंय. आपण एकंदरीत या सर्व गोष्टीचा रिपोर्ट घेतोय. एकंदरीत हे वानराचा उच्छाद कधीपासून आहे, याच्या मागं कारण काय असू शकेल किंवा काय कारण आहे, वानर पिसाळले का, त्याची छेडछाड झाल्यामुळं ते दुखावले काय, या सर्व गोष्टीचा आपण अनुभव घेणार आहोत. साधारण जर बघितलं तर या ठिकाणी फॉरेस्टची टीम देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्या फॉरेस्टच्या टीममधील देखील अधिकाऱ्यांशी, त्या कर्मचाऱ्यांशी आपण बोलणार आहोत. त्यांनी वानराविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत आणि नेमका हा प्रकार काय हा आपण सर्वांसमोर मांडणार आहोत. सोळांपूरमध्ये सध्या भीतीचा माहोल आहे आणि या ठिकाणी ग्रामस्थ आहेत, गस्त सुरू आहे या वानरापासून वाचण्यासाठी. आपण त्या ग्रामस्थांशी बोलतोय. तर नेमका काय प्रकार झाला आहे, कधीपासून वानर आहेत, कधी त्रास झाला आहे, काय? गेली 5 ते 6 दिवस झालं वानर सोळांकुरात पिसाळ्या अवस्थेत आहे आणि लोकांना अमानुष मारहाण ते करायला लागले. लोकांना इथून CPRला उपचारासाठी लावून द्यायला लागले आहेत, इथं ग्रामीण रुग्णालयामध्ये लावून द्यायला लागले आहेत, पण वानर काय सापडून आले. वन विभागची टीम 4 ते 5 दिवस झाली तर तळ टोकून बसलेली आहे आणि गावात एकदम भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. एकही गावात दार तुम्हाला कुठेही रोडला उघडं दिसणार नाही. जणू काय कोरोनाच्या काळात जसं होतं, लॉकडाऊन सारखं जिथं परिस्थिती आता सोळांकुरात निर्माण झालेली आहे. पूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आजूबाजूच्या गावात सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आजूबाजूच्या गावातील लोकही गावात येत नाहीत किंवा गावातील लोकही दरवाजा उघडून बाहेर जात नाहीत. यात लहान मुलं, वयोवृद्ध माणसं, तरुण मुलं मुली सगळ्यांचा समावेश यात आहे. साधारण आम्ही पण बघितलं तर गावात लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती आहे. दरवाजे बंद आहेत, दुकानसुद्धा बंद आहेत. म्हणजे कधीपासून, म्हणजे काय, किती लोकांना आतापर्यंत चावा दिला आहे? तरी 60-65 लोक झालीत आतापर्यंत. आजपर्यंत 65 लोकांची झालीत, पुरा झाली. त्यात आता लहान मुलांनी आता बाहेर पडणं म्हणजे मुश्किल झाले, अवघड आहे जरा. आता मग फॉरेस्ट विभागाकडनं म्हणजे मला गाड्या पण आहेत तिथं, त्यांची रेस्क्यू टीम पण आहे. त्यांच्या प्रयत्नाला यश मिळतंय किंवा नाही मिळतंय, काय मर्यादा आहे त्याला? आता काय वानर काय एका जागेवर थांबत नाही. ते वारंवार कसं झाडावर बस, घरावर बस, ही परिस्थिती आता वानरायला चालू आहे. मग आता गावकऱ्यांचं सुद्धा त्यात साथ त्यांना आहे, परत वन विभागाचे कामगार सुद्धा आहेत. आता कितपत त्यांना यश मिळते बघूया. फॉरेस्ट विभागाचे कर्मचारी या ठिकाणी आहेत. डॉक्टर संतोष वाळवेकर आपल्यासोबत आहेत. सर, काय परिस्थिती, कशामुळं हे झालं असेल, असं काय अंदाज लावू शकाल? पहिले तर तो जखमी झाला आहे, त्याच्यामुळे तो आक्रमक झाला आहे आणि आता त्याला वाईट सवय अशी लागलेली आहे, त्याला बॅड वायसेस म्हणतो आम्ही, तर माणसांच्यावर अटॅक करणे.
आणि त्याच्यात कसं आहे, माणूस घाबरून पळाला की तो अजून आक्रमक होतो आणि पळत जाऊन त्यांना चावतो. अच्छा. ठीक आहे, पण आता त्याला एवढी वाईट सवय लागली की कोण गल्लीत थांबलेला असेल तर त्याला पण तो चावत आहे. आता आणि हां 4 दिवस झालं चालू आहे हा हो, प्रकार. हो. काय वाटतंय म्हणजे सापडेल किंवा काय परिस्थिती आता? नाही सापडेल, पण काय परिस्थिती आहे की त्याला हा भौगोलिक परिसर त्याला चांगला माहिती आहे. त्याच्यात झाडं आणि घरं छोटी कशी म्हणजे एका शेपमध्ये नसल्या कारणानं अच्छा. त्याला आम्हाला एम घेता येणार आणि तो खाली येत नाही. कारण इथे कसं आहे, लोकांनी जर हातात काठी घेतली नाही तर त्यांना चावणार अच्छा. आणि काठी घेतली तर वरतीच थांबणार झाडावर. अच्छा, बरोबर. त्यामुळे आमच्या डाटच्या रेंजमध्ये येत नाही आहे, त्यामुळे त्याला अडचण होते पकडण्यासाठी. परफेक्ट काम होण्यासाठी पकडण्यासाठी काय नियोजन करावं लागेल असं नाही, वाटतंय? आता जेवढं नियोजन आहे हे परफेक्ट कामासाठी, कारण ह्याच आधारावर आम्ही भरपूर सारे पाकड पकडलेले आहेत. पण हा माकडाला काय झालं की अशा एरिया सापडला. ह्याच गेल्याच वर्षी ह्या गावात एक माकड होतं, त्यालाही पकडायला 5 ते 6 दिवस लागले होते. अच्छा. कारण ह्या भौगोलिक परिस्थितीमुळे त्यांना कॅच करणं थोडंसं डिफिकल्ट होतं ह्या एरिया. लोकांनी थोडी शांतता राखली तर काम सोपं होईल असं वाटतंय. नाही बघा, दैनंदिन कामं तर सुरू राहिलीच पाहिजेत. फक्त काय आहे की माकड ज्या भागात जाते आणि शांत बसते तिथे गर्दी गोंधळ किंवा हालचाल न करता जास्त थांबलं पाहिजे, जेणेकरून तो एका ठिकाणी बसून राहिला. कारण आल्यापासून माकड 2 ठिकाणी कुठेच 2 सेकंदाच्या वर बसत नाही आहे. त्यामुळे आम्हाला डाट करून पकडण्यासाठी थोड्या अडचणी आल्या. पिंजऱ्याची त्याला बिलकुल सवय नाही, पिंजऱ्यात तो येतच नाही आहे, खाली उतरतच नाही आहे. मग जर एक 5-10 मिनटं जरी आम्हाला एम घेण्यासाठी आणि डाट करण्यासाठी जर मोकळा वेळ मिळाला तेवढा एका ठिकाणी बसलेला तर आम्ही करू शकतो. निशाणा साधण्याचा प्रयत्न झाला आहे आतापर्यंत. निशाणा साधण्याचा प्रयत्न झाला आहे, पण एका निशाण्यामध्ये असं झालं की त्याला एम लावायला आणि तोपर्यंत हुसकवलं आलं, त्यामुळे तिथनं तो एम मिस झाला. अच्छा. आणि असे ठिकाणं आहेत की एकतर अंतर लांब राहतं आहे निशाण्यासाठी, किंवा एकदम चोचळीच्या ठिकाणी आहे किंवा झाडावर जिथे फांद्या बिंद्यांना लागून एम सटकले जातात. कारण कसं असतं, आडवं काय आलं वाऱ्यानं वगैरे फांद्याचं तर ते बाजूला जातं. एवढं. धन्यवाद सर, फार वेळ येणार नाही कारण तुमच्या कामात व्यत्यय नको. एकंदरीत संतोष वाळवेकर सरांची आपण प्रतिक्रिया बघितली आहे, तर मनापासून प्रयत्न सुरू आहेत, परंतु थोडासा लोकांचा गोंगाट असेल किंवा इथली त्या वानराला माहीत असणारी जी भौगोलिक रचना आहे त्यामुळं त्याला पकडणं थोडं मुश्किल होते असं त्यांनी सांगितलं. आणि ग्रामस्थांनी असतील, नागरिकांनी असतील, हुल्लडबाजी न करता संयम राखत यांना जर मदत केली, सहकार्य केलं तर ॲक्च्युली ग्रामस्थ जर बघितले तर भयभीत आहेत, कुठल्याही दरवाजा उघडा नाही आहे. त्यामुळं चावा घेतील या भीतीपोटी प्रत्येकाच्या हातामध्ये काठी आहे आणि ती प्रत्येकाच्या हातात जी काठी आहे त्यामध्ये वानर देखील पुन्हा एकदा बिथरते आणि हे प्रकार असे घडत राहत आहेत. सोळांकूरमध्ये जर बघितलं तर सर्वांनाच जास्ती आहे, महिला वर्ग देखील घाबरून अवस्थेत आहे. दरवाजेसुद्धा बंद आहेत घरांचे. आपण एका घरातील महिलांशी बोलतोय. काकी, कधीपासून हे वानराचा उच्छेद आहे? आता 5-6 दिवस झाले चालू आहे. हां, कधीपासून त्रास आहे वानराचा आहे चालू? झाले की आता 5-6 दिवस झाले. खूप त्रास देत आहे, त्याच्यामुळं काम करायला बंदी आलेली आहे. सर्व दुकाने ते बंद आहेत. काय भाजीपाला आणायचं म्हटलं तर बाहेर पडायसाठी बंदी आहे. त्याच्यामुळं अन्न पाण्याचा साठा पण कमी झालेला आहे. बाहेर पडायचं म्हटलं, मुलाबाळांना खेळायला सोडायचं म्हटलं तरी भीतीचं वातावरण आहे खूप जास्त. म्हातारी माणसं कधी येऊन हल्ला करेल किंवा काय करेल, दुखापत होईल याच्यासाठी घरातच बसून राहायला लागलेलं आहे. कामधंदा काय करायला सुचत नाही, काय नाही, कुठून येईल काय येईल, कधी दुखापत करेल काय सांगता येत नाही. त्याच्यामुळं खूप भीतीचं वातावरण गावामध्ये चालू आहे. अच्छा. दीदी, काय सांगशील या वानराविषयी? आमचं क्लास सुद्धा आता किती 4-5 दिवस बंदच आहेत बरं. वानरामुळे. म्हणजे जसं जनजीवन ठप्प जाईल तसं तुमच्या शाळेचं पण थोडंसं थांबल्यासारखं दिसते. होय. साधारण जर बघितली या गृहिणींच्या प्रतिक्रिया तर घरातून बाहेर पडायला सुद्धा बंद झालेलं आहे आणि सगळंच ठप्प होत आलेलं आहे व्यवहार असं आपल्याला जाणवतं आहे. आमच्या गावात 4 दिवस झालं भीतीचं वातावरण झालेलं आहे. बाहेर पडायचं म्हणजे एक भीती आहे, कधी भीती चालेल आहे. काय? आणि मुलं बाहेर गेली तर कधी घरात येईल म्हणून घरातल्या माणसाने अटॅक आहे सगळं म्हणजे वातावरण झालेलं आहे. हां. सगळा धंदा आहे सगळं बंद झालेलं आहे. शेताकडं सगळं बंद झालेलं आहे. तेव्हा लवकरात लवकर शासनानं बंदोबस्त करावा वानराचा. आम्हाला माकड प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीला माकडानं चावलेलं आहे. बरं. बाहेर पडायची भीती निर्माण आमच्या मनात झालेली आहे. हां. लॉकडाऊन करा, माकडाला मारा, तर काहीतरी करा, पण आम्हाला सुरक्षित ठेवा. वानर सापडलं असं वाटतंय? सापडलं नाही. वन खात्याला अजिबात सापडणार नाही. 4 दिवस वन खाते ते गावात फिरते. टेम्पररी पोरं इथं आणलेली आहेत. टेम्पररी पोरं आणून 70 पेशंट झाले. 1-2 ठीक आहे, 70 पेशंट माणसाचा जीव जायला आहे. आणि शासनमध्ये ह्याला मारायचं नाही, माणसं मेल्यावर काय करायचं. आणि वन खात्याला 100% यश येणार नाही.
आता 4 दिवस इथं माणसं त्यांनी आणलेली वन खात्याची फक्त टेम्पररी पोरं आणलेली. आम्ही सांगतो इथं मार्केट चांगले बसले मारा येते, कोण येत नाही, तिथनं पळून गेला की ते येतोय वन खात्याचा माणूस. त्यामुळे वन खात्याला काही यश येणार नाही आहे. वेगळी पद्धत काहीतरी वापरून या वांडराला मारा लागणार आहे. आता सरकार दवाखान्यात तुम्ही जर जाऊन बघितलं तर 70 पेशंट ॲडमिट आहेत. आता जर बघितलं आपण तर हां. प्रत्येक ठिकाणी गोंधळाचं वातावरण आहे. हां. मग हे कुठेतरी थांबायला नको का? म्हणजे तुम्ही ग्रामस्थांनी पण सहकार्य करायला पाहिजे जेणेकरून ती माकड एका ठिकाणी शांत बसेल. तुम्हाला काय आता तुम्ही आज तुम्ही आता हे कोण तुमच्या अधिकाऱ्यांची कुठल्या मुलाखत घेतली आहे ती कोण आहेत मला माहीत नाही. खरं आतापर्यंत 4 दिवसापूर्वी तिने टेम्पररी इथं कामगार पाठवले. गाव शांत झालं असतं. एवढे पेशंट झाल्यामुळे गावानं ताब्यात घेतलं मध्ये. एकदा ह्याला सफवायचं म्हणून त्या माकडाला म्हणून गाव उठलं हे. तर तिने जर आधी घोषणा केली असती बाबा गावानं शांतता घ्या, आम्ही 2 दिवसात त्याला पकडून नेतो असं सांगितलं तर गाव थांबलं असतं. आता सुद्धा तसं काय करायला अडचण नाही. म्हणजे जर बघितलं तर आम्ही आता बघतोय ना सगळीकडे प्रत्येक हातात काठी आहे, गोंधळ आहे, गलित आहे, त्यामुळे ते वानर येत नाही आहे. वन विभागाला कुठेतरी मर्यादित असं आम्हाला दिसतंय. तुम्ही म्हणता त्यांचं अपयश आहे, असं म्हणून कसं चाललं? आपण पण ग्रामस्थांनी त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घ्यायला पाहिजे ना. कधी करायची बाबा? शासकीय अधिकारी कोण वन खात्याचा मेन कोण आला तर चालते. आज 5वा दिवस आज 70 पेशंट रोज 20 लोकांनी लागले. मग गावाला ताब्यात घेतलं. मग आमचे युवक तरुण मंडळ काटे घेऊन फिराले. हो आता काय 85 झालं. मग आता हिने काय करायचं ठरवलंय? आता काय करायचं? सुरू आहेत बंदूक प्रयत्न कसं आम्हाला म्हणायचं आहे, चौखंड तुम्ही तुमच्या शासनाची माणसं लावायला पाहिजेत, तुमच्या वन खात्याची लावायला पाहिजेत माणसं. एखादं मेलं ना त्याच्याने नाहीच काहीतरी उपयोग झाला. मग काय करणार आहे शासन? काय करायचं सांगा? 5वा दिवस दारं झाकून माणसं बसतात. कुठं जायला शेताकडं नाही तर पाणी भरायला नाही तर धुणं द्या बॅक्सने रजा नाही. पोरं गेलीत बाहेर तर त्याच्याने पळत न्यायला लागतात. दारं झाकून आता आम्ही बसलोय. मग शासन का डोळं झाकून बसले काय? आम्हाला म्हणायचं आहे, आम्हाला काय म्हणायचं आहे, हिची दखल त्यांनी घ्यावी शासनानं. औषध सरकार दवाखान्यातल्या औषध सुद्धा संपलेले सगळे. आणि इथे गावामध्ये नुसता गोंधळच आहे. अच्छा. होय. आणि जो प्रत्येक रोज होते प्रत्येकाला. तुमची माणसं आता गेलीत. आता ते गेलं खाली, तुमची माणसं गेलीत. मग आता रात्री काय करायचं? एखाद्याला कुठं तरी मारलं काय केलं तर घरात डायरेक्ट शिरते. अहो घरात ते सकाळी 5:30ला जागा गेली. तिला शिपेरला नाही पळाली. इकडे लग्वीला आलेल्या बाईला सकाळी धरलं मांडीला. मग कुठं काय करायचं सांगा बरं? जायला पाहिजे का नको? नुसती येऊन वरती घालून जाऊ नकोच. आता आम्ही काट्या घेतोय बाई माणसं आणि मग जातोय. काट्या घेऊन जातोय. एकंदरीत ग्रामस्थांच्या जर प्रतिक्रिया बघितल्या तर रागाचा पारा वाढलेला आहे. खरोखर ते रास्त आहे. म्हणजे जवळपास 5-6 दिवस घरामध्ये दार बंद करून बसायची वेळ आल्यामुळं ग्रामस्थ हवाल दिला आहेत. भीतीदायक वातावरण आहे. वन विभागाकडून तातडीनं प्रयत्न व्हायला अशी त्यांची अपेक्षा आहे. पण थोडासा जर विचार केला तर ग्रामस्थांनी देखील गोंधळ गलकान न करता जर शांत राहिलं तर वन विभागाला देखील काम करण्यासाठी म्हणजे सोपं जाईल अशी एक साधारण आत्ताची परिस्थिती आहे. पण तरी देखील ग्रामस्थांची भावना म्हणजे बघितली तर वन विभागाने तातडीनं प्रयत्न करणं देखील गरजेचं आहे. आणि वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक कोल्हापूर विभागाचे काळे सर आपल्यासोबत आहेत. सर काय अपडेट आहे आत्ताच्या घडीला? आताच्या घडीला आम्ही आमची रेस्क्यूटिव्ह टीम 2 डॉक्टर त्याबरोबर ट्रँक्युलाइज गन 2 आणलेले आहे. 12 डाट भरून आणलेले आहे. 12 CO2 सिलेंडर आणलेले आहे. 4 ठिकाणी पिंजरे लावलेले आहे. पिंजऱ्यामध्ये शेंगावर टाकलेले आहे. आणि ड्रोन कॅमेरा पण आणला आहे मी, थर्मल ड्रोन कॅमेरा, जेणेकरून त्याचं लोकेशन लवकर आम्हाला मिळत जाईल, ट्रेस होईल. मग त्या दृष्टीने सर्व टीम आहे. जवळजवळ 20-25 लोक आम्ही आहोत. मग आता गावामध्ये कसं आहे की गावाचा परिसर फार मोठा आहे. टोपोग्राफी आहे चढउताराची. त्यामुळे तो एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत गेला की तो लवकर आपल्याला दिसून येत नाही. आणि त्याला लोकेशन घेणं अवघड होऊ राहिलं. आणि दुसरी गोष्ट काय होतं की काल आम्ही डाट मारली होती त्याला, परंतु थोडासा गदारोळ वगैरे झाल्यामुळे काय झालं, उसात तो पळून गेला. आणि तो रात्री 1-1.5 तास आम्ही बॅटरीच्या टॉर्चमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु मिळून आला नाही. नंतर त्याची रात्रीतून भूल उतरली. सकाळी परत पुन्हा ॲक्टिव्ह झाला. मग सकाळी पुन्हा एका लेडीजवर त्यांनी हमला केला. आणि त्यावेळेस आम्हाला गावकऱ्यांनी फोन केला की साहेब असं परत झालेलं आहे. मग आता आम्ही सगळे टीम आणलेली आहे. त्यानंतर माकड पकडणाऱ्यांची आम्ही चौकशी केली. त्यात 1-2 माकड पकडण्याचा रेट लायचं. एक माकडासाठी आम्ही 50,000 रुपये घेणार, तरच येणार नाही. त्यानंतर मग आमचे गव्हर्नमेंट पारितोषिक मिळालेले एक माकडवाले आहेत, ते औरंगाबादचे आहेत. आणि ते उद्या परवा चिपळूणला रत्नागिरीला जाणार आहेत.
तर त्यांना आम्ही फोन केला, तर मग ते उद्या सकाळी येत आहे. त्यांचे पिंजरे वगैरे आम्ही बोलवले. ते बोलले की साहेब उद्या सकाळी मी येतो, उद्या मग त्याला घेऊनच आम्ही जाऊ, तोपर्यंत आम्ही गाव सोडणार नाही. आणि आज आम्ही पण केलं आहे की आज रात्री का होईना त्याला कोणत्या पर्यंत आम्ही रेस्क्यू करणार. त्याचं आता लोकेशन चालू आहे आणि कंटिन्यू ड्रोन कॅमेरा त्याच्या मागे आहे. आमची टीम पण कंटिन्यू त्याच्या मागे आहे, परंतु तो एवढा चपळ आहे, फास्ट आहे की तो कंटिन्यू पळतो आहे. ज्यावेळी त्याला काठी वगैरे काही हातात दिसते त्यावेळी तो अजिबात जागेवर थांबत नाही. आता हे पाठीमागचं जे जांभळी झाड आहे, ह्या जांभळी झाडावर त्याचं 4 दिवसापासून असं लोकेशन मिळतं आहे. आता थोड्या वेळापूर्वी जांभळी झाडा येऊन गेला, परंतु लोकांची गर्दी पाहिल्यानंतर तो परत उडी मारून आता पळालेला आहे. अडचणी होत. हां, त्यात काय होतं आहे की त्यानं 7-8 लोकांना चावा घेतला आणि बाकीच्या लोकांना फक्त ढकलून दिलं, पाठीमागून उड्या मारल्या, असं त्यानं केलं आहे. आत्ताच्या घडीला बाईट किती झाल्यात? बाईट आता डॉक्टरच्या रिपोर्टनुसार 12 बाईट आहे. 12 बाईट आहे, त्यामध्ये 2-3 नॉर्मल आहे, नखं वडलेले आहेत आणि 2च बाईट थोडं सिव्हिअर आहे. मग ओके आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही आणि त्यांचे आता उपचार चालू आहे. त्यांना रेबीचे इंजेक्शन वगैरे सर्व दिलेलं आहे डॉक्टरांनी. आता फक्त एवढंच गावकऱ्यांनी थोडंसं ज्यावेळेस लोकेशन येईल त्यावेळेस फक्त तिथं आडावडं करून एवढंच आमचं सहकार्य, नंतर बाकीचे गावकरी चांगलं सहकार्य करतो, काही प्रॉब्लेम नाही. आतापर्यंत त्यांनी सहकार्य केलंच आहे. फक्त मोजके काही बोटावर थोडे ड्रिंकन वगैरे असतात तेच आम्हाला थोडा त्रास देतात, बाकीचं कोणाचा प्रॉब्लेम नाही. सहकार्य चांगलं आहे गावाचं. धन्यवाद सर. एकंदरीत तुमच्या कामाला यश मिळो ह्या सदिच्छा आहेत. आणि एकंदरीत जर वन विभागाची जर आत्ताची अपडेट बघितली, सहाय्यक वनसंरक्षक काळे सरांची जर बाईट आपण बघितली, तर आज कोणत्याही परिस्थितीत या वानराला पकडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं त्यांनी आत्मविश्वास दाखवलेला आहे आणि त्यांच्या कामाला यश मिळो. एकंदरीत या गावातील परिस्थिती जी भयावह आहे, भीतीदायक आहे, ती कुठेतरी हे वातावरण निवळेल ही आशा करूया. आणि या सर्वच या वानराच्या गोष्टीचे सर्व अपडेट्स आपल्याला देत राहूया. पाहत राहा के न्यूज. धन्यवाद. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.